मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. पुण्याचे मोबाईल नंबर आहे का 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्याशिवाय कोणीही मार्गदर्शन करत नाही. माझं मार्गदर्शन स्वतः मी करत असतो, माझ्यामार्फत कुणीही करत नाही. यंत्रसिद्धीची वाटप सुरू झालेली आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी ताबडतोब मागवून घ्यावी. असो, आज तारीख 16/6/2026 रात्रीचे 10:20 झालेले आहे आणि आज मंगळवार आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आपण महाराष्ट्रात राहतो. पुष्कळसं आपण जर पाहायला गेले, दक्षिण भारतात, महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात पुष्कळचं व्रत वैकल्य आपल्याला माहिती नाही आहे आणि ते कोणी जाणीव करून देत नाही आणि ती होत पण नाही आणि पंचांगात नोंद पण नसते. परंतु ज्योतिषांनी आणि शास्त्री पंडितांनी याचा शोध घेऊन काही ग्रंथ उलथापालथ करायला पाहिजे, काही नवीन निघते का ते बघायला पाहिजे. कारण काही अज्ञात अशी व्रतं असतात की ते आपल्याला माहीत नाही. आपल्या पूर्वजांनी पण ती केलेली नसतात, म्हणून आपण पण ते करत नाही. पण ते आहे की नाही हे पण शंका असते, नाव पण माहीत नसते. असंच एक व्रत मी आज सांगणार आहे आणि सर्वांना ते फलदायी होणार आहे. उद्या बुधवार आहे. या व्रताच्या दिवशी शक्यतोवर प्रवास टाळावा. घरीच राहण्याचा प्रयत्न करावा. दुकानदारी असेल, व्यवसाय असेल तर सुरू ठेवावा. नोकरीवर असेल तर जवळपास जावं, अन्यथा रजा घ्यावी, सुट्टी घ्यावी. आणि अर्जंट असेल काही कामानिमित्त, जसं आरोग्याच्यासाठी, तर तुम्ही जाऊ शकतात. पण विनाकारण व्यवसायासाठी जाणं, देवदर्शनासाठी जाणं, इतर कामासाठी जाणं, मौजमजा करण्यासाठी जाणं हे टाळावं. कारण हे व्रत फार महत्त्वाचं मी सांगणार आहे आणि ते प्रथमच आपण करणार आहात आणि करावं असे माझी इच्छा आहे. कामाचं व्यस्त आहे, कार्यालयात गर्दी असते, त्यामुळे व्हिडिओ मार्गदर्शन करणं जड जाते. तरी पण तुमची आठवण मला येते श्रोतेगण म्हणून. आणि असंच हे व्रताचा उल्लेख माझ्या पत्नीच्या साहित्यात सापडला, लेखन सामुग्र्यात. तो अचानक आला, परवा आला, त्याच्यात माहिती घेतली आणि आज तुम्हाला मी सादर करीत आहे. साधं सरळ व्रत आहे. खास करून महिलांनी हे करण्याचं व्रत आहे. जसं तुम्ही हरतालिका करतात, वडसावित्री करतात, तसंच हे व्रत आहे आणि हे उद्या व्रत आहे. आता पहा बरं, तुम्हाला दिसते का, समजते का? पंचांग उघडून बघा. तर या व्रताची नोंद नाही आहे. परंतु व्रत मोठे आहे, फलदायी आहे, अनुभवशील आहे. कालांतराच्या योगामध्ये काही व्रत ही नाहीशी झाली नाही, पण विस्मृतीत गेली आहे. आणि हे विस्मृतीला स्मृतीत आणण्याचं काम माझ्या पत्नीने आपल्याला आज करून दिलेलं आहे. म्हणून या निमित्तानं पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांना वंदन करतो आणि आजच्या कार्याला आपण सुरू करूया. रंभा म्हणजे कोण? अप्सरा. आता अप्सरा म्हटलं की तमाशातली नर्तकी, नाचणारी, स्टेजवर नाचणारी, नृत्यकला सादर करणारी, असं आपल्या मनामध्ये असते. आणि अप्सराविषयी बहुतांशीचं मन चांगलं नाही आहे. वेश्या संबंधित हा शब्द जोडला जातो.
मी याचा ज्या वेळेला विचारणा अनेकांना केली त्यावेळेला, परंतु हे सर्वसार चुकीचं आहे. अप्सरा आणि वेश्या व्यवसाय हा वेगळा आहे. तृणानुबंध किंवा अणुसंधेही एकत्र संबंध जोडता येणार नाही. अनेक अप्सरा ह्या ऋषिकन्यासुद्धा आहेत आणि अप्सरा ह्या साधारणतः इंद्राच्या दरबारी राजांना खुश करण्यासाठी, देवतांना खुश करण्यासाठी नर्तक कला पृथ्वीवर प्रथम आलेली. अनेकांच्या 14 रत्ना जे समुद्र मंथनातून निघाली त्याच्यातून अप्सरा निघाली असं सांगितलं जाते. काहींच्या याच्यामध्ये 11 अप्सरा आहे, काहींच्या 108 आहे, 1118 आहे, असं काहीतरी वर्णन आहे. मतैक्य नाही, पण 11 मात्र मुख्य आहे. आणि त्यातल्या त्यात रंभा ही मुख्य असल्याकारणाने रंभाव्रत आपण उद्या करणार आहोत, तुम्ही करा. सर्व महिलांना, सखींना, वहिनींना, ताईंना, बाईंना, आईंना, मावशींना, आत्यांना, जेवढी नातं असतील त्या सर्वांना. आता रंभाव्रत श्री विष्णूसारखा पती मिळावा म्हणून कुमारिकेने करावं, श्री गणेशासारखा मुलगा मिळावा म्हणून विवाहितांनी करावी व पतीचं दीर्घ आयुष्य प्राप्तीसाठी असावं म्हणजे सौभाग्यवतीने करावे. विवाहित स्त्रिया, कुमारिका मुली यांनी हे व्रत करायचे आहे. वृद्धजण स्त्रिया असली तरी सुखासाठी, शारीरिक तंदुरुस्तीसाठी, आरोग्य संपन्नतेसाठी, मनोरथ पूर्ण होण्यासाठी आणि पापत्व शालन होण्यासाठी. महाराष्ट्रात अधिकाधिक स्त्री पुरुषांना रंभाव्रताची अजिबात कल्पना नाही, माहिती नाही. पंचांगात पण महाराष्ट्रीयन उल्लेख नाही. एकाच व्रतात श्री विष्णूसारखा पती मिळावा, त्यास दीर्घायुष्य जीवन लाभावे, यासोबत श्री गणेशासारखा पुत्र लाभावा म्हणून एकच व्रत हे असू शकते. ज्यांना पुत्र आहेत तो जिद्दीपणा करतो, अभ्यास करत नाही, काही बरगळतो, चुकीचे मित्र लागलेले आहे. लहान मोठे सर्वजण असले त्यांना सुधारण्यासाठी सुद्धा हे व्रत चालणारे आहे. एकंदरीत सर्व कुटुंबीय सुखी राहावं, मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून हे व्रत करणं आपल्याला संयुक्तिक आहे. मी मुलींना, सुनांना आणि मुलांना सांगू इच्छितो की तुमचे आईवडील आहे, सासू सासरे आहे. आता कालांतराने थोड्याच दिवसात, थोड्या महिन्यात, थोड्या वर्षामध्ये स्वर्गवासी होणार आहे किंवा स्वर्गवासी झालेले आहे. आई वडील, सासू सासरे संपत्ती तुम्हाला देतात, त्याची परतफेड तुम्ही किती करतात? साधा चष्मा पत्नीसाठी तुम्ही हजारो रुपयाचा घेतात आणि आईसाठी 200 रुपयाचा चष्मा घेतात. मुलांना ऑटोमोबाईल करून देतात, आईसाठी 1-2 1500चा मोबाईल देतात. त्यांचेच पैसे तुम्ही त्यांना लावत नाही, हे दुर्दैवी आहे. हे दरिद्रतेचं लक्षण आहे. तुम्हाला त्यांनी संपन्न केलं आणि त्यांच्या बाबतीत तुम्ही दरिद्रीची भूमिका घेतात. तुमच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करत नाही, अपूर्ण राहते आणि ते स्वर्गवासी झाले तर या गुन्ह्याला माफी नाही. काहींचा अनुभव आलेला आहे. आता नुकताच तरुणी पती पत्नीच्या नात्याने 8-10 वर्षाचा मुलगासोबत तीर्थयात्रेला जात होते. 8-10 वर्षाचा मुलगा म्हणे आजोबा आजींना घेऊन चला, पण पती पत्नी, तो मुलगा आणि ती सून नाही म्हणत. त्या मुलाला ओढून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलगा तो गेला नाही, आजी आजोबाजवळ राहिला. ड्रायव्हर होता, मुलगा होता, पत्नी होती आणि जो मुलगा बालक होता तो आजोबा आजीसोबत राहिला. एक 40-50-100च्या आत किलोमीटर गाडी गेली आणि ते दोघंही मृत्युमुखी पडले. वंशाला दिवा राहिला आजोबाजवळ.
कसा भोग असतो. माझ्या मनावर किंवा माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नका, संशोधन करा. ज्यावेळेला तीर्थयात्रा कंपनीतले लोक, तीर्थयात्रा करणारे भक्तगण ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो, त्याच्यामध्ये वाडवडील सासू सासरे कितपत असतात हे बघा. ज्यांच्यात नसतात त्यांच्यातच अपघात होतो. नोंद करून घ्या टक्केवारीमध्ये. 2-4 वर्षापूर्वी बद्रीनाथला, केदारनाथला जो हादसा झाला, त्याच्यात हजारो लोक, लाखो लोक मृत्यू पावले. त्याच्यामध्ये किती म्हाताऱ्यांची प्रेतं सापडली. कारण ज्या वेळेला आपण वडाची पूजा करतो, पिंपळाची पूजा करतो, आवळ्याची पूजा करतो, तर आपण पानाची पूजा नाही करत, फांद्याची पूजा नाही करत, खोडाची पूजा करतो. खोडाची पूजा आपण याच्यासाठी करतो की ते खोड महत्त्वाचं आहे, बुंदा महत्त्वाचा आहे, आणि आईवडील हेच खोड आहे. यांची पूजा तुम्ही करत नाही. कुठल्या महाराजांची पूजा करतात, कुठल्या देवी देवतांची पूजा करतात, घरच्या पूजा सोडून जातात. दैवत जर घरी आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी जातात त्या त्या मंदिरात दैवत्व आहे कुठे? मग अनुभव घ्यायचा. माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवा असं मला कदाचित म्हणायचं नाही आणि म्हणणारही नाही. तुम्हाला वाचवण्याचा दृष्टिकोन, तुम्हाला पुण्यप्राप्ती होण्याचा दृष्टिकोन, तुम्हाला लाभाचा दृष्टिकोन, तुमचा सुखी संपन्न संसार व्हावा म्हणून तुमच्या इच्छा पूर्ण व्हायच्या म्हणून मी म्हणतो. आईवडिलांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या, सासू सासऱ्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या, तुमच्या इच्छा पूर्ण कधी होतील? होता होता मृत्यू होतो, होता होता नाहीसं होते. ज्याप्रमाणे तुम्ही कर्म करतात, कर्मगतीचं फळाला जसं फळ लागेल तसं लागेल. रंभा तृतीया हा आपण बघत आहोत. महाराष्ट्रात अधिकाधिक स्त्री पुरुषांना रंभा व्रताची माहिती नाही. एकाच व्रतामध्ये श्री विष्णूसारखा पती मिळावा म्हणजे कुमारिकांनी पूजन करावं. एकाच व्रतामध्ये आपल्याला दीर्घायुष्य पती लाभावा म्हणजे सौभाग्यवतीने पूजन करावं. गणपतीसारखा पुत्र लाभावा ज्यांना पुत्र नाही आहे किंवा मुलीचं आहे किंवा मुलंच आहे, बाकीची इच्छा पूर्ण होण्यासाठी हे करा. हे व्रत असू आहे. ही कल्पना पण अनेक महिलांना नसेल की कारण ह्या व्रताचा उल्लेख महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात नाही, पंचांगात नाही. परंतु माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई ह्या कुमारिका असताना माहेरी यांनी पूजन केलेलं मला तिने सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात एका खेड्यात राहणारी गृहिणी करते आणि शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात राहणारी, राजधानीत राहणारी महिलांना हे व्रत माहीत नाही. किती शोकांतिक आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई या कुमारिका असताना आणि माहेरी व्रत केलं आणि सौभाग्यवती झाल्यानंतर ते सौभाग्यवती झाले. सासरी पण ही रंभातृतीचे व्रत करीत होत्या. आमचे समाजात शेजारी पाजारी संपूर्ण गावात देखील या रंभा व्रताची पुसटशी कल्पना नाही. तिने अनेकांना सांगितलं पण कोणी केलं नाही. आजही त्या अतृप्त आहेत शेजारी पाजारी. हळूहळू त्यांनी ह्या व्रताची माहिती देऊन अनेक भगिनींना हे व्रत करायला लावायलाही पाडले होते भाग. रंभा तृतीयेचं वर्ष ह्या वर्षी 2026च्या वर्षात 17 जून वार बुधवार श्री गणेशाचा वार आहे. पुनर्वसू नक्षत्र श्री रामाचे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी रवी सूर्य आहे. आयुष्यमान होणारा योग आहे. याशिवाय बालक पुत्र ध्रुव योगावर आहे म्हणजे तुम्हाला संतती होण्याचे योग आहे. शुक्रही प्रभावित कर्क राशीत, चंद्र कर्क राशीत म्हणजे गजकेसरी योग आहे. श्रीरामाच्या प्रभूची ही सुंदर कथा आहे. असा सुंदर भाग्ययोग या रंभा तृतीयेला आलेला आहे. आम्ही नुसतं व्रत सांगत नाही, त्याच्या पाठीमागे पंचांग सांगतो. आजपर्यंत कोणीही तुम्हाला हे व्रत सांगितलं नसेल. टी व्हीच्या याच्या माध्यमातून, यूट्यूबच्या चॅनलवर कोणीही याचा उल्लेख केला नाही आहे. जाणकार ज्योतिषी इथेच लागतो. असा सुंदर भाग्ययोग ह्या रंभा तृतीयेला येणार आहे. रंभा तृतीया ह्या व्रतात धार्मिक आधार आहे, सांस्कृतिक वारसा आहे. महिलांच्या दृष्टीने हे व्रत फार महत्त्वाचे आहे. महिलांनी घरीच राहावं या दिवशी.
शापमध्ये जायचं असेल शापमध्ये जाऊ शकतात, शापला सुट्टी असेल तर घरी राहू शकतात. गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर जाऊ नये. वेशीच्या बाहेर एखादं मंदिर असेल, तुमचं हे असेल तरी जाऊ नये. असा हा दंडक या ठिकाणी असल्याकारणाने लक्ष्मी प्राप्ती व्हावी, आपली इच्छा प्राप्ती व्हावी, या रंभा तृतीयेचे महत्त्व आहे. ज्येष्ठ शुक्ल पक्ष तृतीया तिथीस या रंभावर व्रत, दुसरे दिवशी विनायक चतुर्थी, यासोबत गुरुपुष्यामृत योग असा आज आलेला आहे, म्हणजे उद्या येणार आहे. रंभा म्हटले की नाव येते अप्सरेचे. खरोखरच ही रंभा ही इंद्र दरबारामधील अप्सरा होती. इंद्र दरबारी प्रमुख अप्सरा 11 होत्या, आपल्याला माहिती पण नसेल. त्यातलीच रंभा ही प्रमुख होती म्हणून रंभेचं नाव सगळ्यांना माहिती आहे. त्यातील पुष्कळ अप्सरा रंभा ह्या अप्सरेचे हे व्रतवैकल्य करणारी, शुद्ध आचरण असणारी रंभा आहे. वेश्येचा या चारित्र्याचा येथे संबंध नाही. चारित्र्य शुद्ध चारित्र्याची ही रंभा आहे. हे व्रत वैकल्य करणारी, शुद्ध आचरण असणारी हे अप्सरा होते. 11 अप्सराची नावे बघा. पहिलं नाव आहे रंभा, दुसरं नाव आहे कृतस्थली, तिसरं नाव आहे पुंजकस्थला, चौथं नाव आहे मेनका, पाचवं नाव आहे प्रमलांचा, सहावं नाव आहे अनुम्रांचा, सातवं नाव आहे घृताची, आठवं नाव आहे वर्षा आणि 9वं नाव आहे उर्वशी, 10वं नाव आहे पूर्वचित्ती आणि 11 नाव आहे तिलोत्तमा. अनेक मुलींचं नाव असते तिलोत्तमा. रंभा असते, मेनका असते. अप्सरा फार सुंदर परिपूर्ण स्त्रीतत्व असलेली असतात. अप्सराची निर्मिती प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी केलेली आहे. काही अप्सरा कश्यप या दशपुत्री मुनी, कामदेव व रती यामुळे काही अप्सरा जन्मास आलेल्या आहे. प्रत्यक्ष ब्रह्माने यांची निर्मिती केली आहे, पण कश्यप दशपुत्री योग पण या ठिकाणी आलेला आहे. मुनी कामदेव रती यांचे मूळ या अप्सराच्या जन्मात आहे. इंद्रदेवाला प्रसन्न करण्याचे काम अप्सराचे होते, काहींची मान्यता आहे. तर काही समुद्र मंथनातून अप्सरा निर्मिती झालेली असेही वाचण्यात येते. ज्या मुलींना चांगला पती मिळावा म्हणून, चांगला पुत्र मिळावा म्हणून, लक्ष्मी मिळावी म्हणून, आई पण मुलांचा विवाह लवकर व्हावा म्हणून हे रंभा तृतीयेचे व्रत करू शकतात. पुत्रसंतती हवी असेल तर रंभा व्रत केलेले करायलाच पाहिजे. उत्तम आरोग्य लाभावे म्हणून पण हे व्रत आपण करू शकतात. या व्रताची पूजा वेगळी अनोखी आहे. या व्रतास हिरव्या रंगाचा परिधान वस्त्र आपण वापरले पाहिजे. साडी चोळी वापरा, ड्रेस गेस घालू नका. सांस्कृतिक व्रत आहे, संस्कृतीचे नियम पाळणं आहे. खरं तर संस्कृतीमध्ये पातळाचा उल्लेख आहे, साडीचा नाही, परंतु साडी चालू शकते. 12 हिरव्या रंगाच्या काचेच्या मोठ्या आकाराच्या मुलींनी हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्या. 12 हिरव्या रंगाच्या बांगड्या घ्या, मोठ्या आकाराच्या, लाकडी पाट, त्यावर हिरवे वस्त्र पसरवा, त्यावर मध्यभागी एक बांगडी ठेवा आणि आजूबाजूला गोलाकाररित्या 11 बांगड्या ठेवा. 11 बांगड्या ठेवल्यावर प्रत्येक बांगडीमध्ये हळद पावडर चुकटी टाका आणि ही त्यावर पांढरी कच्ची सुपारी म्हणजे भाजलेली नको. बांगडी म्हणजे पार्वती आहे, हळद म्हणजे विष्णू आहे आणि सुपारी म्हणजे गणपती आहे. हे लक्षात घ्या. व्रत छोटं आहे, काही मोठं नाही आहे. पावडर म्हणजे श्री विष्णू, सुपारी म्हणजे गणेश. आता पूजनात हळद, कुंकू, अक्षदा, फुले, अगरबत्ती, 11 दिवे गाईचे तुपाचे. वरील पूजन थोडे थोडे आपल्याला करायचे आहे. प्रथम सुपारीला पूजन करा, सगळ्या सुपारींना. नंतर खाली हळद आहे त्याच्याला पूजन करा. नंतर बांगडीवर पूजन करा. आता हे 11 वेळा करायचे आहे. म्हणजे एकावर केले की दुसरं तिसरं म्हणजे एकावर एकदाच येईल, पण एकूण 11 वेळेला होईल. आता अप्सरा म्हणून हे पूजन करायचे आहे. अगरबत्ती प्रज्वलित करा, 11 दीपक प्रज्वलित करा, केशरी रंगाचे पेढ्याचा नैवेद्य दाखवा, पाणी फिरवा, 11 पेढे. आता हात जोडा आणि नंतर खाली मंत्र जाप आपल्याला करायचा आहे. आपण हळूहळू बोलूया. ओम बाल रूपे श्री गणेशाय,
लिहा. ओम बालरूपे श्री गणेशाय. श्री पुरुषोत्तम श्री वैष्णवेय. श्री पुरुषोत्तम श्री वैष्णवेय. श्री सती रूपाय पार्वतेय. श्री सती रूपाय पार्वतेय. देही मन इच्छा रूपपती. देही मन इच्छा रूपपती. देही पती आयुष्यमाने. देही पती आयुष्यमाने. देही बाल गणेश संतती रूपाय. देही बाल गणेश संतती रूपाय. प्रथम वंदे माता पिताय. प्रथम वंदे माता पिताय. द्विज वंदे सास ससुर. द्विज वंदे सास ससुर. तिजे वंदे एकादशे अप्सराय. तिजे वंदे एकादशे अप्सराय. एकादशी म्हणजे एकादशी नाही, एकादशी म्हणजे 11. आणि वंदन वंदे पूजनस्य देवताय. अगदी पहा, मंत्रजापाचा अर्थसुद्धा तुमच्या लक्षात येईल. मंत्रजाप फार महत्त्वाचा आहे. पुनश्च मी हळूहळू बोलतो. ओम बालरूपे श्री गणेशाय. श्री पुरुषोत्तम श्री वैष्णवेय. श्री पुरुषोत्तम श्री वैष्णवेय. श्री सती रूपाय पार्वतेय. श्री सती रूपाय पार्वतेय. कारण सती पहिली होती आणि मग अवतार झाला तो पार्वतीचा नंतर. सती ही दक्षकन्या होती आणि पार्वती ही हिमालयाची पुत्री होती. पार्वतीने 16,000 वर्ष तपश्चर्या करून महादेव मिळवलेला आहे, शिव मिळवलेला आहे. देही मन इच्छा रूपपती. देही मन इच्छा रूपपती. रूपांपती मला मिळू दे. देही पती आयुष्यमान. त्याचं आयुष्य वाढू दे किंवा आयुष्यमान असलेला मला पती मिळू दे. देही पाल गणेश संतती रूपाय. मला संतती गणेश रूपात होऊ दे. विवाह झाल्यावर मला संतती होऊ दे. प्रथम वंदे माता पिता आहे. माझे आईवडील जे आहे ते त्यांना प्रथम वंद माता पिता आहे. द्विजवंदे म्हणजे दुसऱ्यांदा वंदन सास ससुर. तिजे वंदे. तिजे म्हणजे एकादशे अप्सरा आहे. म्हणजे तिसरं वंदन जे आहे 11 अप्सरांना आहे. वंदन वंदे पूजनस्य देवता आहे. पुन्हा पुन्हा वंदन वंदन. आता म्हणूया. ओम बालरूपे श्री गणेशाय. श्री पुरुषोत्तम श्री वैष्णवेय. श्री सती रूपाय पार्वतेय. देही मन इच्छा रूपपती. देही पती आयुष्यमान. देही बाल गणेश सतीत रूपाय. प्रथम वंदे माता पिताय. द्विजम वंदे सास ससुर. तिजे वंदे एकादशे अप्सराय. वंदन वंदे पूजनस्य देवताय. अगदी साधी पूजा आहे. ही शास्त्रानुसार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला ही पूजा करायची आहे. लहान मुली, कुमारिका मुली, 10 वर्षाची मुली, 2 वर्षाची मुली पण ही पूजन करू शकते. कारण की पुढे तिला पती मिळवायचाच आहे. तेवढं पूजन तिचं वाढणार आहे. आणि हे लक्षात ठेवा ही तिथी जी आहे ती. आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपण पूजन करू शकता. आपल्याला मुलींना सांगा, सुनांना सांगा, इतरांना सांगा. आणि महाराष्ट्रात हा उत्सव, हे व्रत अधिकाधिक महिलांनी करावं अशी माझी इच्छा आहे. व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा, भावना शुद्ध होतात. घरातील वातावरण हे शुद्ध रूपात निर्मितीत होते. ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये अशा पूजा उपासना आराधना करतात त्यावेळेला घराचं वातावरणाची नोंद करा. असं वातावरण विज्ञानाद्वारे निर्मिती होत नाही, हे लक्षात घ्या. ही या पूजा उपासना आराधनेच्या माध्यमातून होत असते. असं कधीही होत नाही. म्हणून मला नेहमी सांगायचं वाटते की पूजा उपासना आराधनेसाठी वेळ द्या. दुकान करायचे आहे, शाप करायचं आहे, नोकरी करायची आहे, धंदा करायचा आहे, शेतात जायचं आहे. इथं जायचं आहे, आयुष्यभर जायचं आहे आपल्याला. काही असे असतात की आता 26 जानेवारी आहे, 15 ऑगस्ट आहे, शिवरात्र आहे, रामनवमी आहे, सुट्टी आहे, बाजाराला सुट्टी आहे, निघतात बाहेर यात्रा करायला. यात्रेला काही कारण काही नाही. सहज एखाद्या कुठे गेले तर ओंकारेश्वरला गेले, कुठे गेले तर उज्जैनला गेले, कुठे गेले तर आळंदीला गेले, कुठे गेले तर केरळात गेले.
अरे पण जे महत्त्वाचं काम आहे, आपल्या घराण्याचं, कुटुंबाचं, आईवडिलांचं, सासू सासऱ्याचं, परंपरेचं जे काम आहे ते केव्हा करणार? त्याच्यासाठी वेळ देणार की नाही देणार? नाहीतर मग तुमची वेळ निघून जाईल आणि तुम्हाला व्रत करता येणार नाही. तुम्हाला काही जे करायचं आहे आईवडिलाविषयी, सासू सासऱ्याविषयी, ते आज करा, उद्याची वाट पाहू नका. मला एक नेहमी असं वाटते, आता आईवडिलांचं आयुष्य आणि सासू सासऱ्यांचं आयुष्य जर आपण बघितलं तर थोडंसं असते कालांतराचे. 2 वर्ष, 5 वर्ष. आता मी 78 आहे, तर माझं किती वर्ष आयुष्य आहे? तर ते घरातील जेवण हे माझ्या इच्छेनुसार झालं पाहिजे, कारण आमचे दिवस थोडेसे जगण्याचे थोडेसे तिथे काळ राहिलेला आहे. नातवांचं अजून पुष्कळ आयुष्य राहिलं आहे, पण विचारणं होते नातवांना, काय करू बेटा, काय स्वयंपाक करायचा? आणि मग इथे तर गंमत जायची होती की कारण अशा इच्छा सगळ्यांनाच आहे, प्राण्यांना सुद्धा आहे, वनस्पतींना पण आहे, निसर्गाला पण आहे. आणि मग हे साधी गोष्ट आहे, मग ह्या इच्छा अतृप्त असतात. अनेकांच्या मध्ये मी घराण्यामध्ये पाहिलेलं आहे किंवा आता कुटुंबामध्ये माझा शिरकाव असतो, जातो, तर आईवडील सासू सासऱ्यांना खालची पोळी वाहिली जाते. खरोखर आहे, शोधन करा, संशोधन करा, किंवा सुनबाईने किंवा मनाला विचारा. पतीच्या मिसळीवर दही टाकलं जाते आणि सासू सासऱ्याच्या मिसळीवर दही टाकलं जात नाही, असं मी अनेकांच्या घरात पाहिलेलं आहे. नातवाच्या हाती ॲपलचा फोन असतो आणि वडिलांना 1,500चा फोन, आणि त्याच्यावर ते रिचार्ज मारायची जीवावर येते. तुमच्या आयुष्याची किंमत जर करायला गेले आज, तर एक डोळा किती किमतीचा आहे, किडनी किती किमतीची आहे, नाक किती किमतीचं आहे, रक्त किती किमतीचं आहे, त्याची किंमत तुम्ही नाही करत. ही जी मुलं आहे ना, हे यांच्या बायकाकडे लक्ष देतात, त्यांच्या मुलाकडे लक्ष देतात, वळून मागे आईवडिलाकडे, सासू सासऱ्याकडे लक्ष देणारी मंडळी फार बोटावर आहे की बस बोटावर मोजताही येणार नाही, म्हणजे बोटं उरतील. वृद्धाश्रम कशाचं लक्षण आहे? विचित्र पिढीचंच लक्षण आहे. सरकारने पत्नी झाले की पत्नीचं इच्छा, पत्नीचं नाव ठेवा शेतावर, घरादारावर. पत्नी तर दुसऱ्या घराण्यातून आली आहे सुनबाई, लग्न झालं म्हणजे सर्वस्व झालं का? त्याच्यावर आईवडिलाची नावं का नाही टाकत, सासू सासऱ्याचं नाव का नाही टाकत? माझं तर सरकारला असं म्हणणं आहे, इन्कम टॅक्स भरणारी माणसं किंवा न भरणारी माणसं 25% जो नफा होतो तो वडिलांच्या खात्यात आणि आईच्या खात्यात वर्ग केला जावा दरवर्षी. पगारी असेल तर 25% पगार त्यांच्या खात्यात गेला पाहिजे, तरी त्यांचं सेवेचं मूल्य पूर्ण होणार नाही. पत्नीला तुम्ही पेन्शन देतात पती मेल्यावर, आणि आईवडिलाचं काय आहे मग? खावटी पत्नीला मिळते, वडिलांना का नाही मिळत? 498ची केस पत्नीच्याला चालवते, वडिलांच्या बाबतीत का चालवली जात नाही, आईच्या बाबतीत का चालवली जात नाही? आईवडिलांना नाकारणारे, आईवडिलांना वृद्धाश्रम टाकणारे, आईवडिलांची इच्छा पूर्ण न करणारे, आईवडिलांना दुःख देणाऱ्यांना मोका का लावला जात नाही? मग पहा वृद्धाश्रम कसे कमी होतात झपाट्यानं. एकही वृद्धाश्रम शिल्लक राहणार नाही या गोष्टीने. पहिल्या प्रथम संपत्तीचे अधिकार मुलाने खरेदी केलेलं असलं, वडिलांतून बक्षीसपत्र केलेलं असतं, खरेदी केलेलं असतं, तर हे कायद्यात बसवण्यासाठी हे केलेलं असते, निव्वळ मात्र ते खोटेच असते. मुलगा हा जन्मताच पैसे घेऊन नाही येत. प्रत्येक प्रॉपर्टीवर आईवडिलाचं नाव, सासू सासऱ्याचं नाव लावण्याची सक्ती सरकारने, गव्हर्नमेंटने करायला हवी.
तरच वृद्धाश्रम नाहीसे होते, नाही तर नाही. विश्वगुरु करायचं असेल तर प्रथम हे केलं पाहिजे. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. अवांतर चर्चा जास्त होते, त्याच्याबद्दल काय म्हणू, मी काय सांगत नाही. आता 10:49 झालेले आहे. 16/6/2026 तारीख आहे. आणि असं असताना हा व्हिडिओ नंबर आपण पाहिला तर 597चा नंबर आहे हा, रंभा तृतीयेचा. व्रत करा, संपन्न व्हा, सुखी राहा. माझे आवडते, माझे नावडते कोणी नाही आहे. मतं नाही पटणारीसुद्धा मला आवडणारी आहे. सर्वांना माझ्या शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद. हे माझ्या पत्नीचं कार्य असल्या कारणाने तिचे पण स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद मिळतील. लवकरच मी तुम्हाला मध्यंतरी काही गोष्टी राहून गेल्या माझ्या पत्नीच्या बाबतीत तुमच्यापुढे सादर करण्याच्या, त्या उद्या किंवा परवाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. असो, सर्वांना आशीर्वाद, शुभ आशीर्वाद. आजच्या कार्याचं समापन इथेच करूया.